गोलंदाज असणार सज्ज. तिसरा चेंडू घेऊन आपण पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील तिथे करतील चुकी. चुकीला मात्र माफी नसणार आहे. या चेंडूवर धाव मिळेल 1. ते मात्र विशालची मात्र जेल सोडलाय. तो मात्र मागात पडेल का? एक षटकार जरूर लगावलाय त्याने. कॅचची संधी होती तिथे मात्र जेल सुटला. चुकीला मात्र माफी नसणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रवींद्र म्हात्रे. रवींद्र म्हात्रे उर्फ रिव्हॉल्व नावाने प्रसिद्ध असणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साहाय्याने फटका जरूर तिथे आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक होते तिथे. या चेंडूवर एक धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 10 धावा धावफलकावर. रवींद्र म्हात्रे उर्फ रिव्हॉल्व आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतील. सिनियर कॉमेंटेटर म्हणून ओळख त्यांची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहू पण इथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता होत असताना एक तर पूर्ण असणार आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्याने पूर्ण पाहायला मिळतील आणि या 2 धावेनी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 12 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शेष असणार आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. रवींद्र मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला सज्ज असताना पाहायला मिळतोय. शाईकला फलंदाज पाहू आपण विशाल शेळकेला आपण पाहू ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असणार आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. तिकडे मात्र गॅप एरली आणि चेंडू जाणार सीमा रेखा पार. 1 बाउन्स चौकार आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या होईल तब्बल 16. जाऊया आपण डीजे मास्टरकडे. डीजे फलंदाजी म्हणून ओळख असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. धावा किती असो चेस करताना ते चेस करतात आणि धावा बनवण्याचा जर विचार केला तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार सज्ज शक्ती बाबुलकर. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील. इथे मात्र थर्ड अंपायर कडे डिसिजन येईल. तर फलंदाज होणार बाद OUT. धक्का क्रमांक 1. विशाल शेळके बॅक टू द डगआउट. डीजे
दोन फलंदाजांमध्ये कॉलिंग पाहायला नाही मिळाली आपल्याला आणि फलंदाजाला परतावं लागलं. चांगली फलंदाजी विशालच्या माध्यमातून ठरली होती, तिथे मात्र फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 चा फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय, रोहित पाटील. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शक्ती बाबुलकरच्या माध्यमातून. शायकला फलंदाज बारक्या शिलकेला आपण पाहू, पुन्हा एकदा असणार तयार. चांगला फटका जरूर केलाय तिथे, मात्र चांगला चेंडूची अडवणी तिथे पाहायला मिळेल. या चेंडूवर मिळेल सिंगल आणि या सिंगलने शिर. धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पाहू आपण, गोलंदाज असणार तयार. 17 धावा धावफलकावर, एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. अंपायरचा इशारा येईल, हा चेंडू असणार वाईड आणि वाईड निशर. धावफलक पुढे सरसावेल 18 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय 18 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पाहूया, गोलंदाज असणार तयार. चांगला फटका जरूर केला तिथे, मात्र प्रयत्न जरूर केले होते, चेंडू मात्र गॅप मधून जाणार. सीमा पार चौकार. डीजे पुन्हा एकदा पाहूया, गोलंदाज असणार सज्ज. तिथे मात्र मोठ्या फटक्याचा रिव्हर्स केल्याचा प्रयत्न होता. चेंडू येणार डॉट आणि डॉट निश्चित. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 22 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. इथे मात्र लेटकटचा प्रयत्न होता, चांगल्या चेंडूची सांगता होत असताना तिथे पाहायला मिळेल. या चेंडूवर धाव मिळेल 1 आणि एकाने शिर. धावसंख्या पुढे सरसावेल 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी शक्ती बाबुलकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना आपण गोलंदाजाला पाहू. पुन्हा एकदा पाहू आपण, गोलंदाज असणार सज्ज. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण, बारक्या शेलके. पुन्हा एकदा पाहूया, गोलंदाज तयार. फुलटॉस होता तिथे, मात्र चेंडू हवेत जरूर पाहायला मिळाला होता. या चेंडूवर धाव मिळेल फक्त 1 आणि एका धावेने शिर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 धावा धावफलकावर. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 24 धावा धावफलकावर. देऊया आपण डीजेला चान्स. डीजे तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू आपण, रवींद्र मात्रे. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना सुरेख गोलंदाजी, सुरेख टप्पा, सुरेख लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू येणार निर्धाव. 24 धावा धावफलकावर, 1 विकेटचं पतन पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी रवींद्र मात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. रवींद्र मात्रे ऑन अ बॉलिंग अटॅक. दुसरा चेंडू
इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतील. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2. थर्ड अंपायर साठी कॉल केलाय. तर डिसिजन येईल नॉट आउट. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावेनिशीर धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 धावा धावफलकावर. 26 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. रवींद्र मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. स्ट्राईकला फलंदाज पण बारक्या शेलके. तिसरा चेंडू फेस करण्यासाठी असणार सज्ज. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, तिथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि चेंडूला सरळ फेकून दिलंय. सी मारी कपार येतोय षटकार. डीजे मोठा फटका जरूर पाहायला मिळाला आणि या षटकारानिशीर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 32 धावा धावफलकावर. 32 32 धावा धावफलकावर आक्रमण केलंय. या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. बऱ्याच वेळ शांत होता, ती शांतता आता मात्र पूर्णपणे गायब करत असताना या फलंदाजाला पाहू. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. हा चेंडू येणार निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता. रवींद्र मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. बऱ्याच वर्षाचा अनुभव घेऊन गोलंदाजाला पाहू. पुन्हा एकदा असणार तयार. पुन्हा एकदा चेंडू हवेत जरूर केलाय. क्षेत्ररक्षक येतील चेंडू खाली. तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत असताना आपल्याला जय बापदेव पाली संघाला पाहायला मिळेल. जाऊया आपण डीजे कडे. डीजे पुन्हा एकदा भाऊ गोलंदाज असणार तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र या चेंडूवर मिळणार अंपायरचा इशारा. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल 1 आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 33 धावा धावफलकावर. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 2 विकेटचं पतन होत असताना आता मात्र मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. रोहित आणि राहुलची जोडी मैदानात पाहायला मिळते. रोहित पाटील राहुल शेलके अशी मैदानात जोडी पाहायला मिळते. तर नवीन गोलंदाज मैदानात पाहायला मिळेल आपल्याला मयूर गायकवाड. चौथं षटक हतलण्यासाठी असणार सज्ज
मयूर गायकवाडला आपण पाहू. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 33 धावा धावफलकावर. मयूर गायकवाड वर दिलेली जबाबदारी इथे पूर्णपणे पार करावी लागेल. स्ट्राईकला फलंदाज असणार आहे राहुल शेलकेला आपण पाहू. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो खेळाडू. मोठे फटके येतील का इथे मात्र प्रश्नचिन्ह असणार आहे. पहिला चेंडू घेऊन येणार मयूर. इथे मात्र फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील चेंडू खाली. सागर होते तिथे कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. राहुल शेलके बॅक टू द डगआउट. डीजे अजून एक धक्का क्रमांक 3 लागत असताना पाहायला मिळेल. राहुल शेलकेला परतावा लागेल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि तंबूचा आश्रय मात्र घ्यावा लागला. फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळेल प्रतीक शेळके. अजून एक ऑडिटर फलंदाज पाहायला मिळेल. मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन करत असताना आपण मयूर गायकवाडला पाहू. चांगली गोलंदाजी करत असताना सुरेख टप्पा, सुरेख लेंथ आणि तिथे मात्र सागर होते. कुठल्याच प्रकारची चुकी न केली आणि फलंदाजाला मात्र परतावं लागलं. प्रतीक शेलकेला पाहू आपण. स्ट्राईकला असणार आहे. पुन्हा एकदा पाहू आपण. गोलंदाज असणार सज्ज. अंपायरचा इशारा. हा चेंडू असणार वाईड आणि वाईड निशिर धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 34 धावा धावफलकावर. 34 ऑन बोर्ड पाहायला मिळतील. एक चेंडूचा खेळ समाप्त. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज असणार तयार. अतिरिक्त धावे निशिर धावफलक जरूर पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील. तिथे मात्र थोडेसे अनबॅलन्स झाले होते. त्यानंतर स्वतःची बॉडीला बॅलन्स केलं आणि फलंदाजाला परतावं लागेल. प्रतीक शेलके बॅक टू द डगआउट. डीजे तर नवीन फलंदाज मैदानात पाहू आपण. कल्पेश शेलके. इनेट नंबर 6 चा फलंदाज पाहायला मिळतोय. कल्पेश शेलकेला पाहू आपण. चांगली गोलंदाजी मयूर गायकवाडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहू आपण. गोलंदाज असणार तयार. पुन्हा एकदा चेंडू हवेत जरूर घेतला. क्षेत्ररक्षक असतील. बनतील दर्शक. चेंडू जाणार सीमा रेखा पार. येतोय षटकार. डीजे या षटकार निशिर या टुर्नामेंटचा आपल्याला 50वा षटकार पाहायला मिळाला. फलंदाज कल्पेश शेलकेच्या माध्यमातून. धावसंख्या पाहिली तर 40 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पाहू आपण. गोलंदाज असणार तयार. गोलंदाजी ट्रॅकवर मयूर. अकूट टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूचा घेतलाय समाचार. क्षेत्ररक्षक असतील तिथे. कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाजाला मात्र परतावं लागेल. अजून एक मोठा धक्का लागत असताना डीजे
नवीन फलंदाज पाहायला मिळेल हनुमान शेळके. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाज असणार सज्ज. पुन्हा एकदा मयूरला आपण पाहू, स्ट्राईकला हनुमान शेळकेला पाहू आपण. ते मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र बॅटची टोईनला चेंडू लागला आणि या चेंडूवर धाव मिळेल एक. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावा होतील तब्बल 41 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शेष असणार आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. स्ट्राईकला फलंदाज रोहितला आपण पाहू. रोहित पाटील ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार सज्ज. रनअप मध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू घेऊन असणार पुन्हा एकदा मयूर गायकवाड तयार. स्ट्राईकला फलंदाज रोहित पाटीलला पाहू आपण. आज फारशी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली नाही. पुन्हा एकदा पाहू आपण असणार तयार. हा चेंडू येणार वाईड. वाईड निशिर. अतिरिक्त धाव येईल धावसंख्येवर. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 42 धावा धावफलकावर. 42 ऑन अ बोर्ड पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मयूर गायकवाड पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी असणार तयार. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका जरूर केलाय. चेंडू जाणार सीमारेखा पार. येतोय चौकार आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 46 धावा धावफलकावर. जाऊया पण तत्पूर्वी डीजे कडे. डीजे सी धावा धावफलकावर पाहायला मिळतील. आणि या चौकाराचा जर विचार केला, या टुर्नामेंटचा 100वा चौकार पाहायला मिळाला. षटकाराचे जास्त चौकारांची इथे बरसात आपल्याला पाहायला मिळाली. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येणार श्रेयश मुंगाजी. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण हनुमान शेळके. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, इथे मात्र बॅटची इज लागून या चेंडूवर धाव मिळेल एक. आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 47 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर. श्रेयश मुंगाजीला पण भाऊ. स्ट्राईकला फलंदाज असणार आहे रोहित पाटील. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना तिथे पाहायला मिळेल. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न असणार. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि या 2 धावेनी धावफलक पुढे सरसावेल 49 धावा धावफलकावर. शेवटचा षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 49 धावा धावफलकावर आतापर्यंत लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. श्रेयश असणार गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला रोहित पाटीलला आपण पाहू. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, चांगला तिकडे फटका पाहायला मिळाला आणि हा चेंडू जाणार. अंपायरचा इशारा येईल. धावा येतील तब्बल 4 आणि 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 53 धावा धावफलकावर. देऊया आपण डीजेला चान्स. डीजे
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकला फलंदाज रोहित पाटील. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने फटका जरूर केलाय. एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न. खराब थ्रो तिथे पाहायला मिळाला आणि या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावेने शिर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 55 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगला फटका खेळलाय जरूर तिकडे क्षेत्ररक्षक असतील. एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न असणार आणि तिथे मात्र फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत असताना रोहित पाटील बॅक टू द डगआउट. तर नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळेल भावेश. शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. आमच्या समेत अनिश पाटील स्कोरर मित्र आम्हाला पाहायला मिळतील. चांगला फटका जरूर केलाय. तिथे मात्र चेंडू जाणार चौकार आणि या चौकाराने शिर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 60 धावा धावफलकावर. 61चं टार्गेट असणार आहे. 30 चेंडू 61 धावा. कोण जिंकणार कोण हरणार तत्पूर्वी देवा पण डीजेला चान्स. डीजे तर या पुढच्या उत्तरादाराकडे आपण जाऊया. वैभवदादा बोपेर हरिग्राम यांच्याकडे आपण जाऊया.
चला लढतीला सुरुवात करूया. पहिल्या फेरीतील ही अंतिम लढत आहे आणि रोडपाली संघाने ऑलरेडी एक सामना जिंकलाय. यानंतर अंतिम मॅच आता आपली बाकी राहिले. आज लवकर स्पर्धा संपेल. म्हणजे प्रेम शर्तीने जायला प्रेम मोकाट. चला लढतीला आपण सुरुवात करतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जे बापदेव पाली या संघानं एकंदरीत 5 षटकामध्ये धावा जमवलेत. 61 धावांचं आव्हान आहे विजयासाठी. आर्या स्पोर्ट्स ओवे या संघाला बघायचं कशी राहिली लढत. आमचे मित्र जयदास पाटील सध्या लाईव्ह पाहत आहेत. त्यांच्याकडून टीमला शुभेच्छा येत आहेत. त्यांचंही स्वागत आपण करूया. जाऊया मॅच कडे. चांगली बॅटल आज रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांच्या अनुपस्थिती संघामध्ये बघायला मिळते. सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन आलाय परेश शेळके. बॉलिंग ट्रॅक फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल थोडंसं गतीनं बीट केलं. चेंज ऑफ पेस. पहिल्याच बॉलवर बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी इथे रिलीज करत असताना असं ओपनर म्हणून सागर गायकवाड आणि प्रसाद गायकवाड. काय अफलातून खेळ कालच कुंडेवालच्या स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडूंचा राहिला होता. पहिल्या मॅचमध्ये प्रसाद गायकवाड मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या मॅचमध्ये सागर मॅन ऑफ द मॅच. आणि तेच दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स सध्या मैदानामध्ये आलेत. बंबईवाड्या अगदी बंबईपाडा या स्पर्धेत देखील संघ क्वालिफाय झाले रणजी स्पर्धेमध्ये. आर्या स्पोर्ट्स ओवळे अगदी ही जोखीमीने भरलेली धाव. पाठीमागे बॅकअप फार कमी होतं त्यामुळे ही रन पूर्ण केली जाईल. पंच सांगतात एज लागली आहे. एका धावेनं स्वतःचं आणि संघाचं खातं मात्र इथे उघडलं जाईल. एक चांगली लढत आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत, ताकदवान आहेत. मागील मॅच मध्ये खरं तर इतिहासच घडला. रोडपाली संघाने अशा सगळ्या अपेक्षा सोडून दिल्या होत्या. एक बॉल मध्ये 7 धावा पाहिजे होत्या आणि तिथे सूर्यानं व्हाईट बॉल केला गोलंदाजानं आणि अंतिम बॉलवर 5 धावांची गरज असताना लगातार 2 वाईट नंतर तो मॅच फिनिश केला राहुलनं षटकार लगावत असताना. हो फक्त स्वीप केलं. फिल्डर आहे. टीपला जाईल झेल. महत्वपूर्ण विकेट. ताकद विसरले प्रसाद गायकवाड. इम्पॉर्टंट इनफॉर्म खेळाडू परततोय तंबूच्या आश्रयाला. बरेच नवीन चेहरे सध्या आज बघायला मिळत आहेत. आर्या स्पोर्ट्स ओवलेमध्ये भरपूर चेहरे बदललेत. धावसंख्येचा फलक सध्या आपण बघू शकता 1 वर 1 अशी सुरुवात. प्रसाद गायकवाड यांचा फटका मात्र चांगला होता. ताकद थोडी लगवायला पाहिजे होती या फटक्यामध्ये तर या बॉलला कंप्लीट त्याला करता आला असं ही होती सहानुभूती. फक्त या खेळामध्ये जर आणि तर या शब्दांना दिलं जात नाही. गोलंदाज तयार होत असताना नवीन फलंदाज समीर गायकवाड फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलाय. 3ऱ्या क्रमांकावर धावा आहेत ऑन बोर्डवर. फक्त एक गडी बाद. वॉट अ बॉल. अनपेक्षित बाउन्स. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला गुड लेंथ वरून. त्यामुळे बॉल जास्त टेकअप करण्यानं इथे बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट करता आला नाहीये. भरपूर उडालाय हा चेंडू मी म्हणेन. डॉट बॉलची इथे सांगता होत असताना सागर गायकवाडच्या खांद्यावर भरपूर जबाबदारी येऊन थांबण्यात या मॅच मध्ये. लोअर फुलटॉस बॉल जमिनी समांतर. पाठलाग सुरू झाले. पाठीमागे फिल्डर. पहिल्या अटेम्प्ट मध्ये हाच तो अटेम्प्ट होता. त्या अटेम्प्ट मध्ये त्याला बॉल स्टॉप करायचा होता. अन्यथा भरपूर त्या बाजूने मैदानाचा संपूर्ण निमुळता भाग आहे, उतरता भाग आहे, त्यामुळे तिकडे बॉल भरपूर फास्ट जातो. अजून एक सिंगल आले. 5 बॉल. परेश शेळकेना जी विकेट महत्वाची होती या मॅच मध्ये ती घेऊन दिली टीमला. 2 वर 1 अशी शांत आणि संयमित सुरुवात रणांगणामध्ये पार पाडली जात असताना सध्या बॉलर पुन्हा एकदा तयार.
शॉर्ट पूल करायचं तर बॉल हवेमध्ये फ्लाय झालाय, फार दूर आहेत फिल्डर बॉल पासून. शर्यतीचे प्रयत्न तिथे बारक्याने केले आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा सीमा पार चौकार. ओवले गावचे सन्माननीय विद्यमान सरपंच साहेब रुपेशजी गायकवाड साहेबांचे ते शुभ आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावर या आणि त्यांच्यासोबत सन्माननीय महेशजी गव्हाणकर. रुपेश दादा या, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर येऊन असणं दिसावा. मोठा सपोर्ट नेहमी असो, एक नेहमी हसरा चेहरा सातत्यानं प्रेरणास्थान राहतं या टीमचे आणि मोठे सपोर्टर्स या संघाचे ते राहतात. आज राकेश दादा कोणत्या तरी महत्वाच्या कामामध्ये व्यस्त असल्या कारणाने ते आले नाहीत. कंटिन्युअसली शेड्यूल सुरू आहे, डे नाईट क्रिकेट खेळत आहेत, थोडं थकवा जाणवतो. पहिले षटक समाप्त झाले, रन फलकावर धावा लागले, 6 विकेट गमावले आतापर्यंत. 61 धावांचा आव्हान आहे. उर्वरित चेंडू आणि धावांमधील अंतराचा आपण अजूनपर्यंत विचार जर केला तर सध्याचा रिक्वायर्ड रन रेट येऊन थांबलाय जवळपास 13.75. त्यामुळे धावांची गती आता इथूनच वाढवावी लागेल. कल्पेश शेळके, व्हॉट अ बॉल, काय अफलातून हा चेंडू राहिलाय. समीरला त्याची मी म्हणेन भूमिका पार पाडावी लागेल. जर सागर गायकवाड अटॅकिंग मोड मध्ये चांगल्या इन्फॉर्म मध्ये तर समीर गायकवाडला त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक एंडकडे आणण्याचा इथून प्रयत्न करावा लागेल. सिंगल डबलला महत्व द्यावे लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या पाली संघ हाच विचार करत असेल, जेवढा सागर नॉन स्ट्राईक एंडकडे राहील तेवढं टीमच्या दृष्टिकोनातून प्रॉफिटेबल राहील. कल्पेश शेळके, हा फुलटॉस बॉल त्याने रिलीज केला. 1 रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल. पाठीमागे फिल्डर आहेत, चेंडू उचलून थ्रो करतील परेश. तोपर्यंत रन मात्र तिथे पूर्ण केली गेली, सिंगल. अविश्वसनीय सामना राहिला. मागचा प्रेक्षकांना अगदी बघितलं अगर मोड चेंज करणं जाणतो हा खेळाडू. झोन मध्ये आला की चेंडूला बिरकावून देण्याची क्षमता राखतो. व्ही शेप मध्ये समोर खेळत खराब फिल्डिंग तिथे होत असताना रन मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. दोन रन मिळत आहेत. 9 वर सध्या संघ बघतोय. सध्या तरी पोषक वातावरण आहे गोलंदाजी करत असताना सध्या पाली टीमच्या दृष्टिकोनातून. परंतु सागर सगळ्यांच्या नजरा या खेळाडूच्या खेळीवर. शॉर्ट अँड पुल करायचं होतं, पंचांकडे अपेक्षित नजरेनं बघितलं, संशयानं बघितलं, परंतु मला वाटतं अगदी शोल्डरच्या आसपास हा बॉल निघून गेला असावा. नऊ धावा सध्या फलकावर. कल्पेश शेळके 4 चेंडू फेके, 3 रन त्याने आतापर्यंत खर्च केलेत. कमी गतीचा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी केला. व्हाईट बॉलचा इशारा. चांगले अंपायरिंग जीवनजी काम आहे सत्यवान काकडे सरांकडून आज दिवसभरामध्ये. आज या स्पर्धेचा खरं तर ग्रामस्थ मंडळ चषकाचा हा दुसरा दिवस आहे. स्पर्धा खूप चांगली पार पडत असताना स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 60,000 रुपये. परंतु स्पर्धेमध्ये मालिका 2 व्हीलर बाईक. व्हॉट अ शॉट, फक्त फ्लिक केलं. फ्लिक अप द रिस्ट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा दमदार रुबाबदार षटकार सागरच्या बॅटमधून. धन्यवाद दीजी. षटकार इथे आलाय. चला बॉल सापडला असतं तर त्या मैदानामध्ये, अन्यथा नवीन चेंडू तो आपल्याला द्यावा लागेल, कारण मैदानाचा तो टप्पाच असा आहे. सागरनं फायनली त्याचा रौद्र रूप दाखवायला आता सुरुवात केली. त्याला माहिती आहे सुरुवातीला आता इथून रन एकत्रित केल्या तर पुढे जाऊन ही मॅच थोडी इझी होईल आणि या दृष्टिकोनातून सध्या मॅच मध्ये त्याने फोकस केले. 16 वर सध्या संघ बघतो. मॅच बॉल इथे शोधून आणलाय. सगळ्यांनी फार मेहनत केली हॉलंडियर्सनी. दिवसभरामध्ये उन्हात तानात हॉलंडियर्सची भूमिका ते पार पाडतायत. चांगली भूमिका. रन फलकावर धावा सध्या स्थितीमध्ये 16 ऑन बोर्ड वय
दोन्ही संघ लढणं जाणतात. मुंबई पाड्याची स्पर्धा कोण विसरेल. अगदी कुंडेवाल संघा विरुद्ध 15 बॉल मध्ये 50 धावा चेस करणारा सागर स्ट्रायकर एन कडे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. बघायची मॅच. एज लागले माठीमागे चाललाय. चांगली फिल्डिंग. आज पाली संघाचे देखील काही बरेच खेळाडू अनुपस्थित आहेत. त्यामुळे नवनवीन चेहरे चांगली तिथे फिल्डिंग बघायला मिळाली. ही षटक देखील आता समाप्त झाले. पहिल्या 12 चेंडूचा खेळ संपला आणि ज्यामध्ये रन फलकावर धावा लागलेत 17 धावा एक फलंदाजाच्या मोबदल्यानं. धन्यवाद डीजे. पाहता पाहता आता मैदानामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा लागले त्या टोटल 17 धावा. अठरा बॉल अजूनही 44 धावांची या मॅच मध्ये आवश्यकता. मॅच ऑन आहे. लढावं लागेल या मॅच मध्ये. प्रयत्न करणाऱ्यांना सर्वस्व मिळतं. प्रतीक्षा करणाऱ्यांना फक्त तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्यांना उर्वरित शिल्लक ठेवलेलं असतं. त्या मॅच मध्ये प्रयत्नशाली राहिले दोन्ही संघ. बघायच्यात 18 बॉल मध्ये 44 ची गरज आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा परेश शेळके. पुन्हा एकदा एज लागले. आता यावेळेस कॅप मध्ये चेंडू होता परंतु काय फिल्डिंग झाले पाठीमागे. 100% एफर्ट. हे नवीन नवीन चेहरे आहेत ज्यांना आज संधी दिली रोहित पाटील यांनी आणि त्या संधीचं ते सध्या सोनं करत असताना मागे पाठीमागे एरियामध्ये 2 चौकार वाचवलेत. या 8 धावा फार इम्पॉर्टंट होत्या ओल्या टीमच्या दृष्टिकोनातून आणि त्या वाचवण्याचं काम केलं फिल्डर्सचं. पाठीमागे स्टँडर्ड लेवलचं सध्या फिल्डिंग होते. धावसंख्येचा फलक 18 वर सध्या बघायला मिळते. प्रयत्नशील राहावं लागेल. फक्त आता एकटा सागर गायकवाडने मॅच जिंकता येणार नाही. त्याला मैदानामध्ये समीर गायकवाडला देखील साथ द्यावी लागेल. सबका साथ सबका विकास. तरच ही मॅच पुढे पुढे जाईल आणि तरच हा सामना जिंकता येईल. अपील भरपूर झाले पण सांगतायत की आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पिचिंग बॉल झाले ते आम्हाला लेग बायच्या स्वरूपाने रन येईल. एक्स्ट्रा कोट्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत डॉट बॉलचं पर्सेंटेज वाचवावे लागतील. समीर गायकवाड आतापर्यंत त्यांनी 5 बॉलचा सामना केलाय ज्यामध्ये त्यांनी फक्त 2 सिंगल केलेत. कुठेतरी डॉमिनेट होत आहे. कुठेतरी दबाव तंत्रामध्ये खेळत असताना दिसला. बॅट ज्या पद्धतीने फिरायला हवी ती येत नाहीयेत. आपला नॅचरल खेळ खेळावा लागेल. 19 रन ऑन बोर्डवर सध्या बघतोय आपण. 16 बॉल 42 अजूनही पाहिजेत. स्लोअर वनला आक्रमण भिरकावून दिलं या बॉलला. प्रयत्न तिथे केले. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सागर गायकवाड वैयक्तिक 9 चेंडूमध्ये आता 21 वर पोहोचला. एकट्याने किल्ला लढवायचा आहे मैदानामध्ये आणि तो लढवय्या बाणा नेहमीच त्याला दाखवावा लागतो. आज साथ मिळाल्या नाही. प्रसाद गायकवाडच्या सुरुवातीसाठी ओळखले जातात ती सुरुवात त्यांच्याकडून मिळाली नाही आणि सध्या या षटकाराच्या मदतीने संघ पोहोचलाय. धावसंख्या फलकावर लागलेत 25. येणाऱ्या चेंडू आणि धावांमधील अंतर 15 बॉल मध्ये 36 धावांची अजूनही गरज आहे. मॅच ऑन आहे. या षटकामध्ये आक्रमण करायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला शांत दिसलेला सागर गायकवाड आता अटॅकिंग मोड मध्ये दिसलाय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या आतापर्यंत बॅट मधून आले त्यामुळे चांगलं टायमिंग जुळत आहे. मिडल मध्ये येतो बॅटच्या अगदी हा चेंडू त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला या खेळाडूचा. हनुमान शेखे बॉल खाली. चुडिया चुक गई खेत. मैदानामध्ये बऱ्याच क्रिया या चेंडूवर घडल्या. सागरला वाटलं होतं की झेल टिपलाय की काय परंतु झेल तिथे सुटलाय. हनुमाननं काय केलं मैदानामध्ये. परेश अगदी खूप मेहनत करतो ही विकेट घेण्यासाठी आणि साधा सोपा झेल हनुमान शेखेला टिपता आला नाही. सागर गायकवाडला मिळाले जीवनदान
आणि मिळालेल्या जीवनदानाची किंमत या खेळामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला मोजावी लागते. येणारा वेळ आणि काल सांगेल हा जो सुटलेला झेल आहे तो किती महाग पडेल पाली टीमच्या दृष्टिकोनातून. धावसंख्येचा फलक 26 वर. धावा चांगल्या आहेत, इतक्या वाईट नाही आहेत, परंतु गती आता वाढवण्यामध्ये मदत हवी आहे समीरची. आक्रमण केले या बॉलवर समीरनं. पाठीमागे फिल्डर आहेत, दूरवर आहे चेंडू, दोन फिल्डरच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. चारच्या मदतीने धावसंख्या फलकावर लागली. टोटल 30 धावा. 13 बॉल 31 धावांची गरज आहे. हे षटक मोठं राहिलंय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये विचार केला 13 रन आलेत, ज्यामध्ये 2 सिंगल, 1 लेग स्पायची सिंगल, 1 षटकार, 1 चौकार. त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये परेश शेखेने गोलंदाजी जी केली होती 6 रन देत असताना 1 विकेट घेतलं होतं. त्याच गोलंदाजाला सध्या टार्गेट केलंय. समीर गायकवाड सुरुवातीला शांत दिसला, परंतु त्याचं रौद्र रूप. प्रतीक्षा होती खरं तर समीरच्या बॅटमधून 1 स्ट्रोकची आणि तो त्याने करून दिलाय. 13 बॉल 31 ची गरज. हा बॉल निर्णायक होता. पुन्हा एकदा हा पॉवरफुल फटका होता. पाठीमागे फिल्डर आहेत, सिंगल बनेल. सिंगलला अगदी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर होता या बॉलवर, परंतु समीरकडे राहिली स्ट्राईक. 1 रन या बॉलवर आली. पाहता पाहता 3 षटकांचा खेळ संपला. करायच्यात या मॅच मध्ये 61 रन. फलकावर धावा लागलेत 31. त्यामुळे उर्वरित चेंडू 12 आणि विजयासाठी रन पाहिजे 30. धन्यवाद डीजिंग. 3 षटकाचा खेळ संपलाय. रन फलकावर 31 धावा लागलीत. उर्वरित 2 षटक अर्थात 12 बॉल आणि 30 धावांची गरज आहे आर्या स्पोर्ट्स ओले संघाला. ही लढत या ओव्हरवर भरपूर काही डिपेंड राहील. मागील मॅच देखील जरूर काही अशाच काही पद्धतीने सुरू होती. बारा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मागील सामन्यामध्ये 12 बॉल मध्ये 26 धावा पाहिजे होत्या रोडपालीला. अंतिम 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज असताना तो सामना त्याने चेस केला. गोलंदाजीसाठी 4थ्या षटकामध्ये गोलंदाज विशाल शेखे. इम्पॉर्टंट ओव्हर, टर्निंग पॉइंट ओव्हर आहे ही या मॅचची. सोडून दिलाय बॉलला. पंचाने लेंथ चेक केली, लाईन चेक केली, पाहिली, विचार विनिमय केला आणि इशारा केला. इट इज अ वाईड बॉल. अवांतर रन या चेंडूमध्ये जोडली जाईल, मोजली जाईल. धावसंख्येला अजून 1 धावेचं बेनिफिट मिळते. 32 वर संख्या बघतो आपण. पाहिजेत आता 12 बॉल मध्ये 29 धावा. व्हाईट बॉल आलाय मैदानामध्ये. विशाल शेखेचं हे षटक आणि समीर गायकवाडची बॅटिंग भरपूर डिपेंड करतोय संघ. समीरला आता हाच रोल अदा करायचा होता. या बॉलवर त्याला सिंगल घेऊन सारखे एंड कडे सागरला आणायचं होतं, परंतु तो देखील अटॅकिंग मोड मध्ये, कारण 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. क्षमता समीर मध्ये देखील आहे, परंतु सागर जो या टीमचा ट्रम्प कार्ड खेळाडू आहे, सगळ्यात जास्त अपेक्षा याच खेळाडूकडून संघ करतोय. एज लागले, बॉल पाठीमागे चालला. फिल्डर तिथे आहेत. पाठीमागे फिल्डिंग डिपार्टमेंट काय त्या चिमुकल्याने अगदी फिल्डिंग केल्या. रोहितनं जी वानर सेना आज आणली ती कामी आले सेतू बांधण्यामध्ये.
पाठीमागे 3 चौकार त्याने अडवलेत. धावसंख्या फलकावर धावा लागलेत 32 पाहिजेत या मॅच मध्ये. उर्वरित 10 बॉल मध्ये 28. येणारे 4 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. सागरला आता या मॅच मध्ये हालचाली कराव्या लागतील, कारण आता पाणी डोक्याच्या वर चाललंय, त्यामुळे हातपाय हळवावेच लागतील. त्यामुळे येणारे अपकमिंग 4 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. 10 चेंडू 28 धावांची गरज आहे. सागर ऑन स्ट्राईक विशालच्या अगेन्स्ट. फटका सजलाय. स्टँड अँड डिस्पॅच. अगदी खडे खडे लॉन्च केलंय बॉलला. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. हा डीजे एक नंबर गीत, अगदी टायमिंग सॉन्ग. जीवनदान मिळालं होतं, झेल सोडला होता आणि त्या सुटलेल्या झेलाची किंमत मोजतोय सध्या संघ मैदानामध्ये. धावसंख्येचा फलक ऑन बोर्डवर लागले. टोटल 39 धावा आपण बघतोय. हा बॉल सोडून दिलाय सागरने. पंच सांगतात यस युअर रिचेबल बॉल. तुमच्या झोन मधून हा चेंडू निघून गेलाय. डॉट बॉलची ते सांगता होत असताना डॉट बॉलची सांगता इथे होत असताना व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. रनआउट आणि बीमर साठी तुम्ही रिव्ह्यू यूज करू शकता. गोलंदाज सज्ज होत असताना विशाल आक्रमण करण्याचा या बॉलवर प्रयत्न केलाय, परंतु हा बॉल पुन्हा एकदा विशालचा चांगला राहिलाय, दर्जेदार राहिलाय. प्रत्येक डॉट बॉल इम्पॉर्टंट होता. चेंडू आणि धावामधील अंतर येऊन थांबलाय. 7 बॉल मध्ये पाहिजेत 22. हा बॉल महत्वाचा आहे. असाच काय सामना होता मागील. 7 बॉल 22 ची गरज सागर. व्हेरी शॉर्टली विचार करावा लागेल पंचांना. ऑफकोर्स इट इज अ व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केला आणि त्यासोबत 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग. त्यामुळे अंतिम बॉलची लेंथ आता गुड लेंथ पासून पुढे घ्यावी लागेल, कारण शॉर्ट लेंथचा आता खेळ करता येणार नाही विशालला. भरपूर धडपड रोहितची बघायला मिळते. लाऊड साऊंड जसा भारतीय संघाचा रोहित शर्मा तसा हा रोहित पाटील. हा फुलटॉस होता. आक्रमण झालाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर आलाय षटकार. अगदी मागील मॅच जशी झाली तसाच हा सामना, त्यामुळे जिवंत राहील या मॅच मध्ये इन राहील आर्या स्पोर्ट्स ओले. धावसंख्येचा फलक आता या 6च्या मदतीने पोहोचलाय 46 या आकड्यावर. आता चेंडू आणि धावामधील अंतर. येणारे अंतिम 6 चेंडू विजयासाठी. रन पाहिजेत 15. डीजे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा महत्वाचा नियम आहे. मागील मॅच मध्ये रोटपाली संघानं 6 चेंडू मध्ये 18 धावा चेस केल्या. 1 बॉल मध्ये 7 धावांची गरज असताना 2 वाईट फेकले तो सूर्यानं आणि तिथे अंतिम बॉलवर आला होता षटकार 5 ची गरज असताना आणि तो सामना जिंकला होता. पुन्हा एकदा तसाच काही सामना मैदानामध्ये पुनरावृत्ती होत असताना अंतिमचे 6 चेंडू विजयासाठी पाहिजेत 15 धावा. काय लढलेत दोन्ही संघ. अगदी मैदानामध्ये धावा आपण बघितली. एका गोष्टीचा मी उल्लेख सुरुवातीला केला होता. ही तुल्यबल्य लढत आहे. 2 ताकदवान संघामध्ये लढत आहे आणि जेव्हा 2 ताकदवान संघ एकामेकासमोर येतात तेव्हा मैदानामध्ये फाईट बघण्याची वेगळीच मजा असते. अजूनही मॅच दोन्ही टीमच्या बाजूनं बघायचं आहे. 6 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. मैदानामध्ये दोन्ही टीमकडे अजूनही मॅच झुकत असताना तुम्हाला बघायला मिळतंय. परंतु पारडं समांतर जरी असलं तरी आता एक पाऊल जो सुखरूप पुढे टाकेल तो असेल विजेता. सारखे एंडकडे समीर गायकवाड. भरपूर चेंडूचा खेळ समीरने केलाय. फक्त 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि गोलंदाजीची जबाबदारी लास्ट ओव्हर मध्ये राहुल शेखेच्या खांद्यावर. 6 चेंडू 15 राहुल वर्सेस समीर.
हे बॅटल होतं, एक्स्ट्रा उद्ध्वस्त केलेत. हा प्रत्येक बॉल महत्वाचा आहे आणि महत्वपूर्ण टप्प्यामध्ये समीर गायकवाड झालाय क्लीन बोल्ड. दांडी उडवली वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. तेव्हा दांडी कशी उडते आपल्याला तो बॉल दिसत नाही. अरे वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. याची दांडी उडाली दूर 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 आमचा बॉलर पिसाटला. याची दांडी उडाली दूर 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 आमचा बॉलर पिसाटला. राहुलचा हा चेंडू फार इफेक्टिव्ह राहिलाय. नवीन फलंदाज आयुष म्हात्रे बॅटिंग साठी आलाय. चौथ्या क्रमांकावर 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. कशी राहील भूमिका? आयुष म्हात्रे का आक्रमण करतील की सागरला तो स्ट्राईक एंड कडे आणण्याला महत्व देईल? आता याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेत. या बॉलवर जे करायचं होतं राहुल शेखर ते त्यांनी करून दाखवलंय. खरं तर मैदानामध्ये हा निर्णायक बॉल त्यांनी जरूर फेकला. अजून मॅच ऑन आहे. अवे फ्रॉम द बॉडी वाईड यॉर्कर. ओले संघाचे फलंदाज चुका करतायत. सागर गायकवाड सारखा तुमचा धुरंधर वेल फिनिशर मैदानामध्ये आणि त्याला तुम्ही नॉस एंड कडे ठेवतात. त्यामुळं किती मोठी चूक करतायत. मराठीमध्ये मन आहे आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं आणि तशाच पद्धतीने काही कारनामा करतायत ते काय फलंदाज. पहिल्याच बॉलवर समीरला तर सागरला स्ट्राईक एंड कडे आणायला पाहिजे होतं सिंगलच्या मदतीनं आणि जेवढा सागर नॉस्ट्राईक एंड कडे राहील पाली संघाचं वर्चस्व या मॅच मध्ये वाढत जाईल. 4 बॉल रन पाहिजेत 15. हाई बॉल प्लेट ऑन. अगदी बॉल एज लागले आणि यशांवर जाऊन धडकला. त्यामुळे सागर राहील आता नॉस्ट्राईक एंड कडे. आता येणारा बॉल अतिशय महत्वाचा असून येणाऱ्या फलंदाजाला ही मॅच फिनिश करावी लागेल. हे नक्कीच उल्लेख मी या गोष्टीचा करेन कारण पाहिजेत आता 3 मध्ये 15. तीन चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानातील समाधान नावाप्रमाणे साजेशी कामगिरी करेल का आर्या स्पोर्ट्सला 3 बॉल मध्ये 15 धावा करून समाधान व्यक्त करून देईल का हे आता बघायचं आहे. मॅच जवळ आली होती. सामना कठीण नव्हता. फलंदाजीतून चुका झालेत. स्पेशली या मॅच मध्ये केलेली समीर गायकवाडनं भरपूर चेंडूंची इनिंग जवळपास 4 बॉल तो निर्धाव खेळा. आर्यनचा आयुषचा चेंडू डॉट येणं महत्वाचं होतं. एस लागल्या पाठीमागे रोहितच्या हातामध्ये चेंडू. सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण झाले. सामन्यामध्ये पकड निर्माण झाले. सध्या बापदेव पाली संघाचा कारण अंतिमचे 2 चेंडू रन पाहिजेत 15. मॅच बनायला पाहिजे होती. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जायला पाहिजे होता. फलंदाज सुस्त राहिला मैदानामध्ये आणि त्या सुस्तीचा परिणाम रिझल्ट अगदी वे हातातून अगदी ज्या पद्धतीने समुद्रकाठी वालू हातात पकडावी आणि वालू हातातून निसटून जावी तशाच पद्धतीने हा सामना आता निसटत चाललाय. एक खराब बॉलच्या प्रतीक्षेमध्ये असा परंतु हा लोअर फुलटॉस बॉलला कंप्लीट करताना नाहीये. बारकेने चेंडू थ्रोही केला नाहीये. त्याला माहिती आहे कारण आता सामना जिंकता येणार नाही कारण अंतिमचा 1 बॉल आणि विजयासाठी पाहिजेत 14 रन. शेवटचा बॉल आता शिल्लक राहिलेत का नशीब चमकेल. शेवटच्या बॉलवर आलेला हा दमदार षटकार कारण जी चूक सूर्याने केली ती आपल्याकडून घडू नये त्यामुळे अगदी स्लॉट मध्ये हा चेंडू दिला. करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशदादा गायकवाड यांचं थोडं उशिराने आगमन झाले. राकेशदादा या व्यासपीठावर. सन्मान करूया आपण ओले गावचे डॅशिंग आणि रुबाबदार सरपंच
सन्माननीय श्री रुपेशजी गायकवाड साहेबांचा हा शुभ सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत.